हॅलो एव्हरीवन. आपल्या भारतीय संविधानाचं आर्टिकल 21 प्रत्येक नागरिकाला, तसेच जे लोक नागरिक नाही आहेत आपल्या देशाचे, अशांना देखील जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्यतेचा अधिकार बहाल करते. म्हणजेच आपल्या भारतीय नागरिकांचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार कुठल्याही शासकीय यंत्रणेला नाही आहे. फक्त त्याला अपवाद एकच आहे, की कायद्यामध्ये जर तशी तरतूद असेल आणि ती जर तरतूद फेअर, जस्ट आणि रिझनेबल असेल, तर अशा अपवादात्मक परिस्थितीमध्येच एखाद्याचा जीवन जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्यतेचा अधिकार शासकीय यंत्रणेला हिरावून घेता येऊ शकतो. मग अजून एक प्रश्न निर्माण होतो, की जसा आपलं संविधान माणसाला जीवन जगण्याचा अधिकार देते, तसं भारतीय नागरिकाला मरण्याचा अधिकार आहे का? तर आज आपण भारतीय नागरिकाला खरंच मरण्याचा अधिकार आहे की नाही आहे, याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि पुढे जाण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील किंग एडवर्ड्स मेमोरियल हॉस्पिटल येथे 1973ला घडलेल्या घटनेबाबत आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे पुढे जाण्यापूर्वी. तर ही जी कथा आहे, ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ही आहे अरुणा रामचंद्र शानबाग यांची. अरुणा रामचंद्र शानबाग या मुंबईच्या के-ई-एम हॉस्पिटल म्हणजेच किंग एडवर्ड्स मेमोरियल हॉस्पिटलला नर्स म्हणून काम करत होत्या. 27 नोव्हेंबरला 1973 साली त्यांच्यासोबत तिथेच काम करणाऱ्या एका सफाई कामगाराने, ज्याचं नाव सोहनलाल वाल्मिकी असं होतं, त्यानं अरुणा रामचंद्र शानबाग यांच्यावर अत्याचार केला. आणि तो तिथेच थांबला नाही, तर त्याने कुत्र्याला बांधायच्या साखळीने अरुणाचा गळा आवळला आणि या झटापटीमध्ये अरुणाच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबला आणि या कृतीमुळं अरुणाला कायमचं त्या पॅरालाइज्ड झाल्या. पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये त्या निघून गेल्या. म्हणजेच अरुणा शानबाग या जिवंत तर होत्या, श्वास तर घेत होत्या, परंतु त्यांना काही कळत नव्हतं, काही जाणवत नव्हतं. त्यांचा मेंदू मुळात काम करत नव्हता. पण याच्यातलं खरी कथा आहे ती आता सुरू होतीये. मग आता तुम्हाला वाटेल, की पुढं तिची डेथ झाली असेल वगैरे, वगैरे, वगैरे. पण तसं घडण्यापूर्वी फार म्हणजे माणूस कसं माणसाचं नेचर असतं, यावरून तुम्हाला त्याची जाणीव होईल. पुढील 42 वर्ष अरुणाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू ठरलं ते के-ई-एम हॉस्पिटल. कारण या 27 नोव्हेंबर 1973च्या घटनेमुळं पुढे ती रिकव्हर होणार नाही, पुढे ती बरी होणार नाही, असं तिच्या कुटुंबियांना वाटलं आणि हळूहळू तिचे जवळचे सगळे नातेवाईक तिला सोडून गेले. परंतु तिथल्या म्हणजेच के-ई-एम हॉस्पिटलच्या नर्सेसनी अरुणाची साथ कधीच सोडली नाही. तिची मालिश करण्यापासून ते तिला भरवण्यापर्यंत सर्व काही काळजी जी आहे ती या नर्सेसनी एखाद्या आईप्रमाणे तिची घेतली. आणि ही सेवा जी होती ती एकदम निस्वार्थ सेवा होती. कालांतराने अ, असं वाटायला लागलं, की अरुणा कधीच बरी होणार नव्हती. आणि पिंकी विराणी या तिच्या शुभचिंतक असलेल्या मॅडम यांनी
अ, सर्वोच्च न्यायालयामध्ये 2011 साली एक रिट पिटिशन फाईल केलं आणि त्यामध्ये त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, की माझी मैत्रीण, माझी जवळची, माझ्या हृदयाच्या जवळची असलेली अरुणा गेल्या अनेक वर्षापासून के-ई-एम हॉस्पिटलच्या बेडवर पॅरालाइज्ड कंडिशनमध्ये, पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये झोपलेली आहे. आणि ती तोंडाने जरी सांगू शकत नसेल, तरी तिला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. त्यामुळं तिला इच्छामरणाची परवानगी द्यावी, म्हणजेच तिला मरण्याची परवानगी द्यावी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सविस्तरपणे बाजू ऐकून घेऊन अरुणा रामचंद्र शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये इच्छामरणाची जी संकल्पना आहे, त्याला एक जन्म दिला आणि एखाद्या व्यक्तीला इच्छामरण घेता येईल असं सांगितलं. परंतु अरुणाच्या बाबतीमध्ये ती जी याचिका होती, ती मात्र न्यायालयाने फेटाळून लावली. अरुणाच्या बाबतीमध्ये त्यांनी इच्छामरणाची जी परवानगी आहे ती दिली नाही. त्यानंतर पुढे कालांतराने कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची जी संकल्पना आहे त्याला मान्यता दिली आणि काही सविस्तरपणे मार्गदर्शक तत्त्वे त्या केसमध्ये दिली गेली. एखाद्या व्यक्तीला जो अनेक वर्षानुवर्ष बेड रिडन आहे, हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेतोय आणि त्याची बरी होण्याची काहीच शक्यता नाही आहे. पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये ती व्यक्ती गेली आहे. त्याला काहीच कळत नाही. त्याचा ब्रेन मोस्टली डेड झालेला आहे आणि तो फक्त रुग्णालयाच्या या सपोर्टिंग सिस्टीमवर त्याचं आयुष्य अवलंबून आहे. तर अशा परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स दिल्या आणि जो पॅसिव्ह युथॅनाशिया आहे त्याला मान्यता दिली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पॅसिव्ह युथॅनाशिया काय आहे आणि ॲक्टिव्ह युथॅनाशिया काय आहे? तर एक साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ॲक्टिव्ह युथॅनाशियामध्ये एखाद्या अशा पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला, म्हणजे जो वर्षानुवर्ष ज्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे, ज्याचं मेंदू प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहे, शरीर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहे. तर अशा प्रकारच्या लोकांना एखादं विषारी इंजेक्शन देऊन त्याला मारणं, म्हणजेच त्याला आपण ॲक्टिव्ह युथॅनाशिया म्हणतो. आणि पॅसिव्ह युथॅनाशिया म्हणजेच असं कुठलंही विषारी इंजेक्शन किंवा असं कुठलेही काही त्याला गोळी, टॅबलेट, औषध न देता त्याच्यावर जे उपचार चालू आहेत ते थांबवणं, म्हणजेच विथड्रॉवल ऑफ द ट्रीटमेंट करणं, म्हणजेच पॅसिव्ह युथॅनाशिया ज्याला आपण म्हटलेलं आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पॅसिव्ह युथॅनाशियाला मान्यता दिली. म्हणजेच एखादा व्यक्ती वर्षानुवर्ष बेड रिडन असेल आणि तो भविष्यकाळामध्ये रिकवर होण्याचे चान्सेस अजिबातच नसतील, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये त्या संदर्भात अनेक डिटेल गाईडलाईन्स दिल्यात. डॉक्टरांची एक एक्सपर्ट कमिटी त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल असं सांगितलं आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की एखादा व्यक्ती जो सध्या फिट अँड फाईन कंडिशनमध्ये आहे, परंतु तो फिट अँड फाईन कंडिशनमध्ये असताना भविष्यकाळामध्ये तो जर अशा पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं काय करावं
हा तो आधीच लिहून ठेवू शकणार आहे. म्हणजेच त्याला लिव्हिंग विल देखील या संदर्भामध्ये तयार करता येणार आहे. अशा प्रकारचे जे गाईडलाईन्स, डायरेक्शन्स आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने कॉमन कॉज व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकारामध्ये दिले. म्हणजेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं, की जसं भारतीय नागरिकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, तसा मरण्याचा देखील अधिकार आहे. आणि हे माननीय न्यायालयाने यासाठी मान्य केलं, की एखादा व्यक्ती आहे, तो वर्षानुवर्ष बेडरिडन आहे. ज्याचा त्याला स्वतःला एक फार त्रास होतोय आणि इतर जे त्याचे नातेवाईक आहेत, डॉक्टर्स आहेत, हे त्याला ट्रीटमेंट तर देत आहेत, परंतु त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही आहे किंवा त्याचे रिकव्हर होण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहेत. मग माननीय सर्वोच्च न्यायालयाला हे या गोष्टी पटल्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं, की एखाद्या व्यक्तीला जसा डिग्निफाईड लाईफ जगण्याचा अधिकार आहे, सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे, अगदी त्याच पद्धतीने सन्मानाने मरण्याचा देखील अधिकार आहे. आणि असं वर्षानुवर्ष बेडवर, एखाद्या दवाखान्याच्या बेडवर पडून राहणं आणि स्वतःलाही त्याचा त्रास होणं आणि इतरांना देखील त्या पद्धतीचा त्रास होणं, हे नक्कीच एक प्रकारे डिग्निफाईड मृत्यू नाही आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे पॅसिव्ह युथॅनाशिया आहे, म्हणजेच अशा प्रकारच्या पेशंटची जी ट्रीटमेंट आहे, ती काढून घेता येईल. त्या लाईफ सपोर्ट सिस्टीम जी आहे, ती काढून घेऊन तो जर नॅचरली आपोआप जर मरत असेल, तर अशा प्रकारचा जो मृत्यू आहे, त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. यालाच आपण पॅसिव्ह युथॅनाशिया म्हणतो. यालाच आपण इच्छामरणाची जी परवानगी आहे, ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि रिसेंटली म्हणजेच 2026मध्ये या संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घटना होऊन गेली आहे. ती अशी, की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये हरीश राणा नावाच्या व्यक्तीला दिनांक 11 मार्च 2026 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा इच्छामृत्यूला परवानगी देणारा एक महत्त्वाचा निर्णय पारित केला आहे. तर कोण होता हा हरीश राणा? आपण जाणून घेऊया. 20 ऑगस्ट 2013 चंदीगडमधला एक 19 वर्षाचा मुलगा हरीश राणा पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. त्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. परंतु संध्याकाळी त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. तो एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला. त्याला खूप रक्तस्राव झाला, गंभीर दुखापत झाली. त्यानंतर शस्त्रक्रिया, ICU, व्हेंटिलेटर आणि डॉक्टरांनी असं सांगितलं, की तुमचा तर मुलगा जिवंत आहे, परंतु त्याला ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी झाली आहे आणि तो आता पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला आहे. म्हणजेच शरीर जिवंत, परंतु मेंदू त्याचा प्रतिसाद देत नव्हता आणि भविष्यामध्ये पण तो प्रतिसाद देण्याची शक्यता तशी कमीच होती. हे ऐकून या हरीश राणा यांची आई कोसळली, कारण त्यांना कळालं, की आपला मुलगा शरीराने जरी जिवंत असला, तरी तो कधीही आपल्याला आई म्हणून हाक मारणार नाही आहे किंवा तो एका सामान्य माणसाप्रमाणे जीवन कधीही जगू शकणार नाही आहे. हरीशच्या वृद्ध पालकांनी 13 वर्ष त्याच्या बरं होण्याची वाट पाहिली. सरकारी, खाजगी अशा डझनभर हॉस्पिटलमध्ये उंबरठे झिजवले. परंतु विज्ञानाची जी मर्यादा होती ती स्पष्ट होती.
हरीश पुन्हा कधीच उठणार नव्हता. तो जिवंत होता, परंतु तो कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. दिनांक 11 मार्च 2026 रोजी या हरीशला पॅसिव्ह युथान्शिया म्हणजेच सन्मानाने मृत्यू देण्याची परवानगी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली. दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्समध्ये रीतसर वैद्यकीय प्रोटोकॉल पाळून त्याच्यावरचे जे उपचार आहेत ते थांबवण्याचे जे निर्देश देण्यात आले. म्हणजेच भारतामध्ये राईट टू डाय म्हणजेच मरण्याचा जो अधिकार आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. परंतु हा सरसकट सगळ्यांनाच लागू होणार नाही आहे. जे रुग्ण पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत आणि जे डॉक्टरांची एक समिती जी आहे ती समिती जोपर्यंत शिफारस करणार नाही की हा जो पेशंट आहे तो कधीही बरा होण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे आणि याला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी, असं जोपर्यंत एक्सपर्ट डॉक्टरांच्या समितीमार्फत शिफारस न्यायालयाला कळवली जाणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारचं जे आहे पॅसिव्ह युथान्शिया म्हणजेच विड्रॉल ऑफ द ट्रीटमेंट ही कुठल्याही हॉस्पिटलला किंवा नातेवाईकांना करता येणार नाही आहे. म्हणजेच विज्ञानानं माणसाला जिवंत ठेवण्याचं तंत्र विकसित केलं, परंतु जेव्हा जगण्यातून सर्व अर्थ आणि जाणीव निघून जाते तेव्हा काय करायचं? कारण एखादा व्यक्ती बराच होणार नसेल, त्याला तो वर्षानुवर्ष बेड रिडन असेल, त्याचा स्वतःला त्रास होत असेल, त्याच्या नातेवाईकांना देखील त्याचा त्रास होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर त्याचं उत्तर आहे राईट टू डाय आहे आपल्या देशामध्ये. लिमिटेड केसेसमध्ये, एक्सेप्शनल केसेसमध्ये एक्सपर्ट डॉक्टरांच्या कमिटीने रिकमेंडेशन दिल्याच्या नंतरच एखाद्या पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला मरण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त होऊ शकतो. तर ही होती कथा आणि गोष्ट अरुणा शानबाग यांची, हरीश राणा यांची. थँक्यू सो मच.